नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. मागच्या महिन्यामध्ये आम्ही ट्रिपसाठी इंदोरला गेलेलो होतो आणि तिथे मला एक खूप छान पदार्थ खायला मिळाला. तो म्हणजे फ्रूट शॉट्स, म्हणजेच फळांचं सरबत. येस, पण अगदी वेगळं असं हे सरबत होतं, तसंच थंडगार होतं, रिजनेबल प्राईसमध्ये होतं. तर मग मी विचार केला, हे सर्वांनाच का नको करून दाखवायला. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. आज आपण बघणार आहोत फ्रूट शॉट्स. आधी तुम्ही आपल्या चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सुरुवातीला आपण जांभळाचा शॉट बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण छान अशी जांभूळ घ्यायची आहेत. मी इथे 1/2 किलो जांभूळ घेतलेली आहेत आणि ती छान धुवून त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण मिक्सरमध्ये ही घ्यायची आहेत आणि याचा पल्प तयार करायचा आहे. ते पल्प तयार करताना आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं साखर, थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस असं घालून हे आपल्याला छान असं क्रश करून घ्यायचं आहे. आता हे शॉट्स जे असतात ना, हे आपण फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकवू शकतो, ठेवू शकतो. आणि जेव्हा केव्हा पण आपल्या घरी पाहुणे येतात, मुलं बाहेरून खेळून येतात किंवा कोणीही बाहेरून येतं, त्यांना आपण थंडगार हे सर्व करू शकतो. अतिशय करायला सोपे आहेत आणि पटकन होणारे आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अगदी 2 चमचेच इतका लिंबाचा रस घातलेला आहे. आता हे सगळं घालताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की खूप सारी साखर किंवा खूप सारा लिंबाचा रस घालायचा नाही, कारण आपल्याला इथे कुठेही जांभळाची चव ही जास्त बिघडवून द्यायची नाही आहे. ती ओरिजिनल जशी आहे तशीच ठेवायची आहे जास्तीत जास्त प्रमाणात. तर आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय ना, हा कसा जाडसर पल्प तयार झालेला आहे. तर आपल्याला शॉर्टसाठी एकदम जाड पण नाही, घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असा आपल्याला पल्प नको आहे. तर मध्यम कन्सिस्टन्सी असलेला आपल्याला हा पल्प हवा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे आणि परत एकदा हे सगळं आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे सगळं करताना लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही कुठलंही फळ घेऊ शकता इथे, पण त्या फळाची ओरिजिनल जी चव असते ती अजिबात बिघडवू द्यायची नाही आहे, ती तशीच ठेवायची आहे. आता तुम्ही बघताय ना, कसा मस्त छान जांभळा रंग याला आलेला आहे, डार्क असा, आणि एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही, असं छान असं हे सरबत तयार झालेलं आहे. आपण याला सरबतच म्हणूया, शॉर्ट्स पण म्हणू शकतो आपण याला. आता आपण हे सर्व करायचं आहे. तर ह्याच्यासाठी जरा छोट्या आकाराचा असा ग्लास घ्यायचा आहे. हा थोडासा मोठा आहे, पण याच्यापेक्षा छोटा ग्लास पण आपण घेऊ शकतो. त्याच्या कडांना आपण छान असं लिंबू लावून घ्यायचं आहे आणि मग मी इथे प्लेटमध्ये मीठ आणि तिखट घेतलेलं आहे एकत्र करून. तर लिंबू लावून झाल्यावर आपण हा ग्लास ह्याला लावायचा आहे, म्हणजे ह्याला आपण ते मीठ आणि तिखट लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्याला आपण जेव्हा याच्यामध्ये जांभळाचा तो पल्प किंवा सरबत घालू तेव्हा आपल्याला याच्यात जांभळाची चव, मिठाची चव, थोडीशी तिखटाची चव, थोडीशी लिंबाची चव, अशा सगळ्या चव एकत्र येतील आणि मग एकदम अप्रतिम असं हे लागतं. आणि मला तर जांभळाचा शॉट, म्हणजे जांभूळ मला पर्सनली जास्त आवडत नाही, पण हा शॉट मी जेव्हा प्यायला ना तेव्हा मला खूपच आवडला. अतिशय अप्रतिम लागतो. ज्यांना ज्यांना जांभूळ आवडत नाही, मी इन्सिस्ट करेन की त्यांनी हा शॉट नक्की प्यायला पाहिजे घरी बनवून.
आणि बघताय ना किती छान रंग आलाय आणि वरती शिवाय मीठ आणि आपण तिखट लावलंय त्याचा लाल आणि असा रंग किती छान दिसतोय। तर अशा प्रकारे आपला जांभूळ शॉट तयार झालेला आहे। आता काय वाट कसली बघायची, आता पुढचा शॉट बनवायचा तो म्हणजे फळांचा राजा आंब्याचा शॉट। आता आपण परत एकदा सेम प्रोसेस करणार आहोत। मी एक हापूस आंबा घेतलेला आहे कापून इथे। आता ह्याच्यात आपण चवीनुसार साखर, मीठ आणि लिंबाचा रस, पण इथे लिंबाचा रस आपण अगदीच थोडा घालणार आहोत, खूप नाही घालणार आहोत मगासारखा, कारण जर आपण लिंबाचा रस एक्स्ट्रा घातला, जास्त घातला तर आंब्याची चव इथे बिघडू शकते म्हणून। तर आता हे सगळं आपण घातल्यानंतर आपण हे सुद्धा छान असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला सांगत होते की हे शॉट्स आहेत ना किंवा हे पल्प्स आहेत ना, आपण घरी बनवून ते फ्रीजमध्ये कितीही दिवस ठेवू शकतो। अतिशय उत्तम छान प्रकारे राहतात हे, आणि आता तर उन्हाळा चालू आहे, आपण केव्हाही ते काढून पिऊ शकतो। आता तुम्ही बघताय ना छान असा याचा सॉर्ट ऑफ आमरसच तयार झालेला आहे। आता ही कन्सिस्टन्सी आपल्याला नकोय, म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। आता स्पेशली किंवा कुठल्याही फळामध्ये पाणी सुद्धा जास्त घालायचं नाहीये, कारण मग पाण्याची चव नुसती येत राहील आणि मग फळाची चव बिघडेल, तसंही करायचं नाही आहे। त्याच्यासाठी आपण थोडंसं याच्यात पाणी घालणार आहोत आणि परत एकदा हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत, म्हणजे मग हे छान असं ब्लेंड होईल। आणि तुम्ही बघताय ना किती आंब्याचा रंग जो आहे तो किती छान, तो पिवळा धमक तसाच राहिलेला आहे आणि अतिशय सुरेख असा हा आंब्याचं सरबत किंवा आंब्याचा पल्प किंवा आंब्याचा शॉट हा तयार झालेला आहे। आता काय, आता परत एकदा आपण सेम प्रोसेस करून सर्व करायचा आहे आंब्याचा शॉट। इतकं सुंदर आणि सोपं अशी ही कृती आहे। जेव्हा मला ही समजली तेव्हा म्हटलं आपण एकट्यानेच कशाला हे करायचं, सगळ्यांना दाखवली पाहिजे आणि सगळ्यांनीही घरी केली पाहिजे। आता मी इथे फक्त 2च फळं वापरली आहेत, आंबा आणि जांभूळ, कारण जांभूळ मला आवडलं होतं, आंबा हा फळांचा राजा आहे। पण इथे आपण पेरू असू दे, लिची असू दे, कुठलंही फळ आपण इथे वापरू शकतो। आणि जर त्या सीझनमध्ये ते फळ अवेलेबल नसेल तर आपण इथे थोडंसं का होईना पण जे बाहेर आपल्याला सरबत मिळतं ते सुद्धा, त्याचा सुद्धा वापर आपण इथे करू शकतो। पण जेव्हा मी तर सजेस्ट करीन, जेव्हा जेव्हा ती फळं अवेलेबल असतात मार्केटमध्ये सीझननुसार, तेव्हा हे करायला काहीच हरकत नाही आहे। आणि तुम्ही बघताय ना अशा प्रकारे आपला आंब्याचा शॉट सुद्धा तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आज आपण 2 शॉट्स बनवले, एक तर जांभूळ शॉट आणि आंबा शॉट। हे तुम्ही घरी नक्की करून बघा, खूप सुंदर लागतात आणि हे टिकाऊ सुद्धा आहेत। आपण फ्रीजमध्ये काही दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो आणि तुमच्या घरच्यांना हे करून खुश करा, प्यायला देऊन तुम्ही हे खुश करा। तर अशा प्रकारे आजची आपण रेसिपी बघितलेली आहे, तुम्ही घरी नक्की करून बघा। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते। तसेच मसालेदार कॅफे बाय पायल या चॅनलला आपल्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा। कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। तर अशा प्रकारे हे फ्रूट शॉट्स तयार झालेले आहेत, तुम्ही घरी नक्की करा, स्वतः प्या, घरच्यांना पिऊ घाला आणि सगळ्यांचा उकाडा हा पळवून लावा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोवर घरचं खा आणि स्वस्थ राहा।